नमस्कार मित्रांनो, ते 5 मोठे बॉलिवूड चित्रपट ज्यांच्या सिक्वेलमधून लीड ॲक्टरला वगळण्यात आले. अशा परिस्थितीत सलमान खान नो एंट्री 2 मध्ये नसल्याची बातमी आली होती. अशा परिस्थितीत ज्या चित्रपटांमध्ये सर्वात मोठे कलाकार होते त्या चित्रपटांबद्दल सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांच्या सर्वात मोठ्या पात्र कलाकारांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या भागातून काढून टाकण्यात आले किंवा त्यांनी स्वतःच्या चित्रपटापासून दूर राहिले. वेलकम 3 पासून सुरुवात करूया. अक्षय कुमारचा वेलकम 3, ज्याला वेलकम टू द जंगल असे म्हटले जात आहे, या फ्रँचायझीकडे परत येत आहे. पण वेलकमची 2 समपात्रे मजनू आणि शेट्टीबाई यात सहभागी होणार नाहीत. या फ्रँचायझीमध्ये कितीही नवीन कलाकार सामील झाले तरी नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांची पोकळी कोणीही भरून काढू शकणार नाही. रेस. एकेकाळी रेस फ्रँचायझीचे पहिले 2 चित्रपट सैफ अली खानच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे चित्रपट होते. मात्र रेसमध्ये त्याच्या जागी सलमान खानची निवड करण्यात आली. सैफला रेसची ऑफर करण्यात आल्याचेही बोलले जात होते, पण लीड म्हणून नव्हे. त्याला सलमान खानचा सहाय्यक अभिनेता बनायचं नव्हतं. या कारणास्तव त्याने चित्रपट सोडला होता. असा दावा केला होता की त्याच्या फीसबाबत काही समस्या आहेत, त्यामुळे सैफने चित्रपट साईन केला नाही. जॉली LLB. अरशद वारसीने जॉली LLB मध्ये कमालीची भूमिका केली होती. जनतेलाही तो खूप आवडला. मात्र दुसरा भाग अक्षय कुमारकडे आला आणि त्यामुळे चाहते नाराज झाले. पण काही बातम्या अशा आल्या की हे आधीच ठरलेले की अरशद जॉली LLB 2 चा भाग नसणार. आता अक्षय आणि अरशद दोघेही जॉली LLB 3 मध्ये असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. चित्रपटाची कथा अशी असेल की दोघेही कोर्टात अमोरासमोर येतील, म्हणजे फेस ऑफ होणार. आता यापेक्षा चांगली अजून काय असू शकते, हे दोन्ही कलाकार एकत्र दिसणार आहेत. बुलबुलैया 2. होय, अक्षय कुमारशिवाय बुलबुलैया पाहणे अवघड आहे. त्याच्याशिवाय बुलबुलैया 2 कसा बनणार? पण चित्रपट बनला आणि चालला सुद्धा. तेही अशा वेळी जेव्हा बॉलिवूडचे चित्रपट सतत फ्लॉप होत होते. बुलबुलैया 2 ची स्क्रिप्ट अक्षय त्यात बसेल अशी नव्हती असे म्हटले जात होते. यासाठी अगदी तरुण अभिनेत्याची गरज होती. अक्षयला स्क्रिप्ट आवडली नसल्याचेही सांगण्यात आले. आता बुलबुलैया 3 बनत असून त्यात सुद्धा कार्तिक आर्यनच दिसणार आहे. गोलमाल. गोलमालमध्ये अजय देवगण, तुषार कपूर, अरशद वारसी आणि शर्मन जोशी मेन लीड रोलमध्ये होते. पण जेव्हा रोहित शेट्टीने त्याचा दुसरा भाग बनवला तेव्हा शर्मन जोशीला त्यात स्थान मिळाले नाही. त्याची जागा श्रेयस तळपते यांनी घेतली. यानंतर या मालिकेचे आणखी 2 चित्रपट बनले, पण शर्मनने दोन्ही चित्रपटात पुनरागमन केले नाही. याचे कारण पैसे असल्याचेही सांगितले जात होते. शर्मन जास्त पैसे मागत होते आणि निर्मात्यांना तेवढे पैसे द्यायचे नव्हते. आता गोलमाल 5 वर सुद्धा काम सुरू आहे. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.